Audio Jungle. Audio Jungle. माहीम स्टेशन आलं आहे. आम्ही आता मुंबईच्या लाईफलाईनमध्ये आहोत का? माहीम जंक्शन. माहीमचा हलवा. माहीमचा हलवा असं बोलतात. माहीमचा प्रसिद्ध हलवा आहे. हे बघा मुंबईची लाईफलाईन. माहीम जंक्शन आलं आहे. स्टेशन आलं आहे. हे बघा असं आहे बांद्रा स्टेशन. नमस्कार मंडळी, एस श्रीकांत म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण एक वेगळा पदार्थ पाहणार आहोत. तो पदार्थ आहे पोपटी. हा पदार्थ रायगड जिल्ह्यामध्ये खास करून करण्यात येतो. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती काय आहे ती आपण आता पाहू. आणि आज तुम्हाला जरा पाठीमागे वेगळं दिसत असेल, आम्ही आज वेगळ्या ठिकाणी आलो विरारला. तर आजची रेसिपी वेगळी आहे. चला तर मग भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी आपण पोपटी करणार आहोत, व्हेज पोपटी. त्यासाठी वाटण लागेल. तर ते वाटणाला मी काय घेतलं आहे आम्ही ते तुम्हाला आता सांगतो. लसूण घेतलं आहे 1 वाटी, आलं घेतलं आहे, मिरच्या घेतल्या 10-12, ओवा, मीठ आणि कोथिंबीर हे. आणि इथे वाल आहेत, मटाऱ्याच्या शेंगा आहेत, हे ह्यासाठी घेतलेलं आहे. आणि इथे मका घेतलेत 2, बटाटे घेतलेत आणि वांगी घेतले. त्यासाठी हळद 1 चमचा, 2 चमचे लाल मसाला आणि मीठ हे आपल्याला याला लावून घ्यायचं आहे. आणि याच्या पुढचे जे कृती आहे ते आपण आता थोड्या वेळाने पाहू. तर सर्वप्रथम आम्ही ह्याची पेस्ट करून घेतो. चला तर आपण थोड्या वेळाने आता पाहूया. आता इथे मी जे तुम्हाला तयारी दाखवली वाटणाची, ते वाटण मी करून घेतलं आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकाल असं वाटण झालं ते. आणि इथे मक्याच्या अर्धे कट केलेत मके. आणि बटाट्याला 4 तुकडे केलेत. वांग्याचे सुद्धा तसेच तुकडे करून घेतलेत बघा. आपण आता याच्या पुढची कृती पाहूया. हां, आणि इथे बांबोळीचा पाला आहे, तो आता मी धुवून घेतो. कारण बांबोळीच्या पाल्याशिवाय आपली पोपटी हे नाही ना, अपुरीच आहे, पूर्ण नाहीच. म्हणून मी आता बांबोळीचा पाला हा धुवून घेतो. चालेल, चला थोड्या वेळाने भेटू. तर मी इथे मका, वांग आणि बटाट्याचे काप केलेले आहेत कटिंग. त्याला आता मी हे मसाला, हळद आणि मीठ हे लावणार आहोत. पण त्याआधी मी लिंबू घेतो आहे आणि त्याचा रस ह्याच्यावरती टाकतो. मसाल्यामध्ये आम्ही मिक्स करतो लिंबू, जेणेकरून एक प्रकारे त्याला वेगळी चव येईल. हे पहा, लिंबू आपल्याला कट करून घ्यायचं आहे. असं
पहिले मीठ मसाला टाकून घ्या. लिंबू वेगळं आहे ना. हां, त्या लिंबाचा कलर बघा कसा आहे. संत्र्यासारखं कलर. इडलिंबू बोलतात त्याला. तर मंडळी आजची रेसिपी आहे ही वेगळ्या जागी आहे. मी आलोय बाहेर विरारला. आपले जे सबस्क्रायबर फॅमिली आहेत त्यांच्याकडे. ती ओळख मी तुम्हाला करून देईनच उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मसाला टाका. मसाला ह्याच्यात घेऊ. मसाला घेतो ह्याच्यात. हळद. हळद घेतो आणि मीठ चवीनुसार घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण याच्यामध्ये लिंबाचा रस टाकू. कालून घेऊ. 1-2 चमचे आपल्याला लिंबाचा रस लागेल त्याची ग्रेव्ही होण्यासाठी. बस ही बघा अशी पेस्ट करून घेतली आम्ही. मसाला, मीठ आणि हळद. आता मी मसाला लावून घ्या. मक्याला लावून घेतो. मग मी ती भरून टाकते. ग्रीन पेस्ट. लिंबू बघितलं का तोंडाला पाणी सुटलं माझ्या. कधी पण कुठे पण पाणी बसून लिंबू ते लिंबूच ना. नाव घेतलं तरी अंदाज पाणी सुटतं. हे बघा असं लावून घेऊया. तसेच वांग्यामध्ये पण चटणी भरून घेतलेली आहे. हां, वांग्यामध्ये पण चटणी भरून घेतली तशीच. ग्रीन चटणी. तुम्ही म्हणाल वहिनी नाही आहे का, तर वहिनी पण आहे बरोबर. पण मध्ये बोलतायत त्या आमच्या नणंदबाई आहेत. श्रीकांत देवरची बहीण आहे. माझ्या बहिणीकडे मी आलो आहे. आपले सबस्क्रायबर फॅमिलीच आहेत. आहा, काय झालं? झोपलं? झोंबलं इथे काहीतरी ना. सकाळी ते शमीचा काटा लागला ना, तेव्हाच ते झोंबायला. असं लावून घ्यायचं आपल्याला. जसं आपण तुम्ही लोक जसे, आता आम्ही खात नाही पण तुम्ही लोक जसं फिशला लावता मॅग्नेस का फॅग्नेस काय ते करता. मॅरिनेट करून घेतो. तसं करून घ्यायचं. चिकन अंडी पोपटी. आमची ही व्हेज आहे. ही व्हेज आहे. व्हेज पोपटी. व्हेज पोपटी. तुम्ही पण बघा बनवून अशी घरच्या घरी. आई बकऱ्या गोष्टीला आम्ही करते. आम्हाला नका सांगू. ते किती दिवस असं छान प्रकारे आम्ही लावून घेतलंय. बटाट्याला पण लावून घेतलंय मसाला. आपण मका शिजल्यावरती आपण लावतो, भाजल्यावर वगैरे आपण लावतो, पण आता हे उलटं. आपल्याला हे आधीच लावायचं आहे. तुम्ही पण अशी रेसिपी करून बघा. एकदम
हे मी पहिल्यांदाच करणार आहे, पण मी बघितलेलं आहे फ्रेंडमध्ये, म्हणून आता करू. झाले ना सगळे? हो, झाले. वांग्याला ते याची ग्रीन चटणी भरायची. भरली ग्रीन चटणी भरली. राहिलं तर त्याच्यात टाका ना. हो यांना शेंगाला लावते. त्या साईडला पण चटणी लावायची ग्रीन. तर मंडळी आपण आता हे जरा वेळ 5-10 मिनटं मुरत ठेवू आणि दुसऱ्या कृतीकडे लागू. हे लावा. मधल्या शेंगाचं साईडला. राहिला. शेंगाची फुलं. मला वाकायला लागतं ना जरा पुढे. चालेल चालेल. दिसतंय ना आपलं. जरा मटरला लावा. जरा चेक करा तिथे. हम्म. या लावा. सगळं आहे त्याच्यामध्ये ना. एक वाटण लावून केलंय आम्ही हम्म. प्रयत्न. ग्रीन चटणी. ग्रीन चटणीचं. तुम्ही कशी करता ती सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा जरूर. प्लीज हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. दिसतं का बघा. दिसतंय. बघा असं चांगल्या प्रकारे आपण वाटण मिक्स करून घेतलं याला. प्रसिद्ध बांबुर्डी. भांबोडीचा पाला, त्याच्याशिवाय पोपटी अपुरीच. हो ना. मेन बांबुर्डीचा पाला खास गावाहून आलाय अलिबागवरून. अलिबागचा आपला भांबोडीचा पाला. पाहून घ्या. हा पहा भांबुर्डीचा पाला असा असतो. ही बघा अशी याची पानं भांबुर्डीच्या. आणि औषधी येतो पाला. हा औषधी आहे पाला. बघून घ्या. तर आता हे कुकरमध्ये टाका. दादा पहिला पाला टाकत असतो ना काही. हो पालाच टाका. आता बघा इथे असं गोल गोल. इथे मी कुकर घेतलाय आणि त्यामध्ये आता हा जो पाला आहे तो मी त्याच्यात टाकून घेतो. आता कुकर आमचा थोडासा छोटा पडेल, पण आम्ही हे दोनदा करू. ॲडजस्ट करू. ॲडजस्ट करायचं. आपल्याकडे आपण मडक्यामध्ये वगैरे करतो मडक्यामध्ये, पण आम्ही आज वेगळ्या पद्धतीने म्हणजे कुकरमध्ये करणार. आता आपल्या गावाकडे येतात मडकी, पण इथे तर आता मुंबईमध्ये याच्यामध्ये मडकी आपण नसतात. मस्त नको परत करू त्याला. असं टाका ते शेंगा. या शेंगा आहेत त्या आपण ते मिक्स केलेले आहेत ना दोन्ही. हो हो मिक्स केले. त्या टाकून घेऊ. अशा लावून घ्यायच्यात आपल्याला त्याच्यामध्ये. आता तुम्हाला मी इथपर्यंत काही दाखवू शकत नाही. आता त्याच्यावर बटाटे टाका. बटाटे बस ना. जसं आपण हे टाकूया मीठ वरती. हा, मीठ. मीठ आणि
ह्याच्यामध्ये आपण खडे मीठ घेणार आहोत. तुमच्याकडे बारीक मीठ असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. शक्यतो जाडं मीठच हवं. थोडासा ओवा. ओवा टाकूया. ओवा पोटासाठी चांगला असतो. आणि मेन म्हणजे हे वालाच्या शेंगा आहेत ते भाजत नाही. बटाटे टाकूया. आणि बटाटे वांग. बटाटे. बटाटा टाकूया आपण. हे बघा. लावून घ्यायचं आहे आपल्याला. मके टाका 2-3. आणि ह्याच्यात 2 मके टाकू. मका मका मका. हे बघ. ते बघा कॉर्नरला झालाय. आता इथे ह्याच्यात वाला टाकूया ना. परत वालाच्या शेंगा वालाच्या टाकूया. शेंगा टाकूया. वालाच्या शेंगा टाकूया आपण ह्याच्यात. परत बांबूडचं पाला टाकायचं हो. शेवट. किती राहतील तेवढं आपले वरच्यावर वाढून घे. आता हे टाका दादा. परत मका. बसेल का नाही त्याच्यात बसणार. डबल लावायला गेला नाही ना. बसणार. नाही बसणार. चालेल. दुसऱ्या याला मग आपण हे लावूया. हम्म. हं? तर याच्यामध्ये पण आपण थोडंसं मीठ टाकूया. आता ह्याच्यामध्ये परत आपल्याला मीठ टाकायचं आहे. असं थरावर थर मिठाचे घ्यायचे. पहिलं आम्ही भांबोळीचा पाला घेतला. वालाच्या शेंगा, मटाराच्या शेंगा अशा टाकून घेतल्या. आणि नंतर बटाटे लावून घेतले. पुन्हा वालाच्या शेंगा घेतल्यात आणि मीठ घेतलं आहे. लावून नका थांबा. चालेल टाकताय आता ह्याच्यावरती आपल्याला थोडासा. परत भांबोळीचा पाला घ्यायचा आहे आणि तो लावून घेऊ आपण. वांग टाकायला पाहता पण बंद केलं नाही राहणार ना. नाही राहणार ना. नाही तेव्हा ते तो नंतर नरम होईल ना एकदम. ठेवू ह्याच्यात. हा ठेवा. भांबोळीचा पाला झालाय. अजून मी काढते होत आहे. हा. ते बाद झाले होते नको कारण काढू. आता आम्ही नॉनव्हेज बनवू ना नंतर. उद्याला तुम्हाला हे करायला लागेल ना. त्याच्यात योगीचा नाही हे नाही. पोराचं तुम्ही दोघं. आता आपण कुकर लावून घेऊ. आता मध्ये हे लावा सदावा अडकवायचं. आता आपण कुकर 4 शिट्ट्या घेऊया याच्या. तर आपलं मडकं तयार आहे. घरगुती मडकं. घरगुती मडकं आम्ही कुकर घेतलाय. तर आपण भेटू थोड्या वेळाने. थोड्या वेळाने भेटूया. आता ते दाखव. आम्ही आता वाफवायला ठेवलेलं आहे. बघा आम्ही कुकर आता मग फ्रीज ह्याला लावलेला आहे गॅसवर. अंदाजे 4 ते 5 आम्ही शिट्ट्या करणार आहोत. आपण भेटूया थोड्या वेळाने. तर मंडळी आपली पोपटी तयार आहे. कुकर मी आता खोलून बघतो. आहा काय सुगंध आलाय. इकडे घे, पाल्याचा इकडे घे. काही धावून गेलं. आपण पाला पहिला ह्याच्यात काढून घेऊया. हा जो भांबोळीचा आहे तो. शेकायला ठेवू ना. पाहू दे. बैगन आ गया पहिला. अरे वा मस्तच झाले. पाणी सुटलं तर पाणी पडेल ना त्याच्यात. पाणी असेलच ना.
काय सुगंध आला बघा. पोपटी पोपटी जरा वेगळ्या प्रकारे आम्ही केली. हां ते इथे कढई बघा. तर ही बघा आपली पोपटी तयार आहे. अशा प्रकारे आम्ही हे पहा आता हे जे उरलेलं आहे त्याचं सुद्धा आम्ही करून घेतो आणि आपण भेटूया थोड्या वेळाने. कारण कुकरमध्ये मावलं नाही म्हणून आम्ही डबल लावतो. ते द्या म्हणजे खायला द्यायला मग हे हो त्यांना. हो. हां. तर मंडळी आपली पोपटी तयार आहे. आता मी तुम्हाला त्याची चव घेऊन दाखवतो पण मी काही सगळं नाही खाणार आहे, फक्त थोडंसंच खातो. शेंग आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे वालाची. हा मटाराची शेंग आहे आणि हा मका आहे. तर तुम्हाला मी सर्वप्रथम मक्याची चव घेऊन दाखवतो. आता पण दाखवून दाखवून खाणार आहे तो आपल्याला. हे बघा गरम गरम मका लागेल. सुद्धा बघा कसा छान शिजलाय. हे बघा मका खूप छान शिजलाय. बटाटा बघूया. बटाट्याची फोड. मस्त लागलाय. मीठ मसाला सुद्धा खूप छान लागलाय. नशीब आता आपल्याला दाखवून दाखवून खात नाही आहेत. पाणी सुटलं असेल ना तोंडाला मग बघा एकटेच खाऊन दाखवतात आणि आपल्याला चिडवण्यासाठी. अशीच पोपटी तुम्ही करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघा आमच्या नणंदबाई पण मध्ये मध्ये येत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. बाय. या पोपटी खायला. फेमस पोपटी आपली अलिबागकरांची फेमस. अलिबागकरांची फेमस पोपटी विरारमध्ये. बाय बाय. ताई बाय बाय करा. बाय बाय. हे आपल्या अलिबागच्या शिवऱ्याच्या ताई आहेत.